शेगांव के संत श्री गजानन महाराज की जीवनी और उनके भक्तों के अनुभव के आधार पर हर गुरुवार आपसे मिलने आने वाले यूट्यूब के धारावाहिक प्रचिति श्री सद्गुरु गजाननाची ने दर्शकों के बीच अपनी अलग पहचान बनाई है। इस धारावाहिक के 10 एपिसोड अब तक प्रसारित हो चुके हैं। इन सभी एपिसोड में गजानन महाराज के उन साक्षात्कारों के दर्शन देखने को मिले जो सत्य घटनाओं पर आधारित है। आज इस धारावाहिक का 11वां एपिसोड रात 8:30 बजे प्रसारित होने जा रहा है। इस 11वें भाग में गजानन महाराज के भक्त तुकाराम की कहानी को दर्शाया गया है। तुकाराम वह इंसान है जिसके सीधे साधे होने का फायदा उसके अपने ही उठाते हैं। आज के एपिसोड में श्री गजानन महाराज किस तरह से अपने भक्त को मुसीबत से बाहर निकालते हैं, यह देखना एक अलग अनुभव होगा। इस एपिसोड में तुकाराम की भूमिका नागपुर के प्रसिद्ध कलाकार रत्नाकर मौलिक ने साकार की है। तो आप भी आज रात देखना न भूलें प्रचिति श्री सद्गुरु गजाननाची, सिर्फ यूट्यूब के चैनल श्री गजानन गाथा पर। नमस्कार, मी अमित सुभाष फाटक। प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची ही मालिका दर गुरुवारी सायंकाळी 8:30 वाजता यूट्यूबवर येते आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही या मालिकेवर प्रचंड प्रेम करता, छान आशीर्वाद देता आणि खूप खूप चांगल्या कमेंट्स करता, लाईक करता, शेअर करता। त्याबद्दल खरंच मी खूप खूप आभारी आहे तुमचा। आज प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची या मालिकेचा 11वा भाग प्रदर्शित होतोय आणि आतापर्यंत 10 भाग जसे तुम्ही पाहिलेत तसंच आजची कथा सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे। आपण 2 भाग मिळून एक कथा संपवतो। तर आजच्या कथेत तुम्हाला एक साधा भोळा माणूस ज्याचं नाव आहे तुकाराम आणि त्याला त्याचे नातेवाईक कसा त्रास देतात, फसवणूक करतात, म्हणजे अस्तिनीतला साप थोडक्यात डसण्यापूर्वी महाराज या संकटातून त्या तुकारामला कसे बाहेर काढतात, कसे वाचवतात, हे तुम्हाला या कथेत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आवर्जून ही कथा पहा। आज 11वा भाग आहे, सायंकाळी 8:30 वाजता नक्की पहा यूट्यूबवर। आणि जसा आजचा भाग तुम्ही पाहाल तसंच पुढचा गुरुवारचा सुद्धा भाग पहा, जेणेकरून एक कथा तुम्हाला पूर्णपणे काय आहे ती समजेल। आणि मी म्हटल्याप्रमाणे अनेक लोकांचे मला मेल्स आलेले आहेत ज्याच्यावर त्यांनी आपापली प्रचिती पाठवलेली आहे, अनुभव पाठवलेले आहेत। तर ते शूट करून आम्ही त्याचे एपिसोड्स करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि ऑलरेडी आम्ही करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे असंच भरभरून प्रेम करत राहा। तुमचे आशीर्वाद, महाराजांची कृपा आहेच, असंच प्रेम करत राहा आणि खूप खूप ही मालिका शेअर करा जेणेकरून सर्व भक्तांपर्यंत महाराजांचा संदेश पोहोचत राहील। धन्यवाद।